उरणमधील यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची प्रेम प्रकरणातून 5 दिवसापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तिला ठार मारणारा प्रियकर दाऊद शेख याच्या आज पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या. दाऊद लोकेशन बदलत वारंवार गुंगारा देत होता, पण नवी मुंबई पोलिसांनी धडक कामगिरी करीत त्याला ताब्यात घेतले असून या हत्याकांडातील अन्य साथीदारांना लवकरच अटक केली जाणार आहे. दरम्यान यशस्वीची हत्या करणाऱ्या नराधम दाऊदला फासावर लटकवा अशी मागणी करीत आज ठाण्यासह चिरनेर, अलिबाग तसेच पेणमध्ये मोर्चे काढण्यात आले. त्यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. उरणच्या प्रतीक अपार्टमेंटमध्ये राहणारी यशस्वी शिंदे हिची प्रेम प्रकरणातून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. ही हत्या करणारा दाऊद शेख हा फरार झाला होता. या सैतानाने यशस्वीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते निर्जन स्थळी फेकून दिले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला, तर शिंदे कुटुंबाचे भावविश्वच उद्ध्वस्त झाले आहे. अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की दाऊद आणि यशस्वी यांची पूर्वीपासूनच ओळख होती. ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. दाऊद हा कोरोना काळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्याचा संपर्क तुटला होता. मात्र काही दिवसापूर्वी तो उरण येथे पुन्हा आल्यानंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले होते. या भेटीदरम्यान दोघांचे काही वाद झाले व त्यातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज साकोरे यांनी व्यक्त केला. पोलिसांनी यशस्वीचा शोध घेतला खरा, पण तिच्या मृतदेहावर अनेक वार दिसत होते. तिचा चेहरा ओळखताही येत नव्हता. दाऊदला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी स्वतंत्र पोलीस पथके गुलबर्ग्याला पाठवून त्यांचा शोध सुरू केला. त्याच्या नातेवाईक व मित्राची चौकशी केली असता तो कर्नाटकातील शहापूर या गावाजवळ आला असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबईचे पोलीस स्थानिक पोलिसाच्या साथीने 4 दिवस तिथे मुक्काम ठोकून होते. दाऊद हा सतत आपल्या मोबाईलचे लोकेशन बदलत होता. तसेच अनेकदा त्याने फोनही स्विच ऑफ केला. तरीही आज पहाटेच पोलिसांनी मोठ्या शिताफीने दाऊदच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान यशस्वी हिच्या चेहऱ्यावर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. कदाचित भटक्या श्वानाने तिचा चावा घेतला असावा असे शवविच्छेदन केल्यानंतर दिसून आले आहे.